नमस्ते, मी मनीष खाडीलकर. ड्रीम्स पर स्क्वेअर फीट अर्बन नेस्ट इनसाइट हे आम्ही रिअल इस्टेट क्वार्टरली मॅगझिन काढतो, त्याचा मी चीफ एडिटर म्हणून काम करतो. आमच्याकडे सगळे डेव्हलपर्स, आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स यांची सगळी माहिती आम्ही लोकांपुढे या मासिकाद्वारे आणतो. तशाच प्रकारे आज रिडेव्हलपमेंटमध्ये खूप इथे रिडेव्हलपमेंटमध्ये पुण्यात कोथरूड असेल, एरंडवणे असेल, या सगळ्या भागात डहाणूकर इथे खूप रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू झालेले आहेत. तर असाच एक कम्प्लीट झालेला प्रोजेक्ट जो युनायटेड वेस्टर्न सोसायटी मधील भारती अपार्टमेंट्स आहे, जो आज प्रीतम मंडलेच्या म्हणजे यांचा PRM इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या नावाने तो प्रोजेक्ट झालेला आहे. मधुसंचय गणपतीच्या समोर असलेला या प्रोजेक्टमध्ये आज आपण दाणी परिवाराशी आज आपण गप्पा मारायला आलेलो आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही प्रोसेस कशी होती आणि त्याच्यात तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला. तर माझ्या बरोबर आहेत आज समीर दाणी, सोनिया दाणी आणि समृद्धी संत मॅडम या आपल्या बरोबर आहेत. तर मी सगळ्या परिवाराचं स्वागत करतो आणि तुमच्याकडनं पहिल्यांदा जाणून घ्यायचंय की तुम्ही रिडेव्हलपमेंटची प्रोसेस, जेव्हा तुमचं हे घर, आधीचं घर जे होतं, जे तुम्हाला जाणवलं की आता आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं आहे, तर त्याची सुरुवात कशी झाली, कुठले कुठले तुम्हाला पॅरामीटर्स तुम्ही चेक केले आणि शेवटी फ्रीज ह्या डेव्हलपर बरोबर करायचा निर्णय का घेतला? बरोबर. सो जेव्हा ओरिजिनली हा माझ्या वडिलांचा प्लॉट होता, ओके, सोसायटी मधनं लीज करून घेतलेला तो प्लॉट होता. त्याच्यामध्ये अराउंड 3 मजले होते, त्याच्यामधला 1.5 मजला आमच्याकडे होता. सो 50% ओनरशिप ही आमची होती. सो त्या भारती अपार्टमेंट्स, ती बिल्डिंग अराउंड 30-35 वर्ष जुनी झाली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला ती डिसिजन घेतला की आता ही रिडेव्हलपमेंट करायला हवी, कारण खूप पाण्याचा प्रॉब्लेम्स होता. बाहेरच्या एरियामधनं येणारं खूप पाणी, त्याच्यातनं साचणारं पाणी, याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स येत होते. सो रिडेव्हलपमेंट करण्याचा आम्ही निर्णय सगळ्याच जे लोक होते आमच्या सोसायटीमधले मेंबर्स त्यांनी घेतला. सो त्यावेळेला आमचे मुद्दे असे झाले होते की जो नवीन डेव्हलपर चूज करायचा त्याच्यासाठी पॅरामीटर्स आम्ही चूज केले. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे वडील आणि माझी आई हे 80 वर्षाच्या पुढची असल्यामुळे त्यांना एकदाही प्रोसेस पूर्ण होणं लवकर आणि त्यातूनही चांगल्या क्वालिटीची पूर्ण क्वालिटी हे करून पूर्ण होणं हे गरजेचं होतं. सो व्हॉट वी वॉन्टेड टू मेक शुअर वॉज की there is a least possible impact, but at the same time the quality is maintained and the process gets completed within 2 years or less than 2 years as much as possible. So तो महत्वाचा मुद्दा आमचा होता. अनेक लोकांचे, अनेक मेंबर्सचे बाकीचे मुद्दे. सो आम्ही जेव्हा डिसिजन घेतला हे सगळं करण्याचा, त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा लक्षात आलं लोकांना की आम्ही हे करणार आहोत, रिडेव्हलप आहोत, त्यावेळेला आम्ही 4-5 लोकांना कॉन्टॅक्ट स्वतः केला. काही लोकांची आम्हाला ओळखीतनं जे डेव्हलपर्स माहिती असतात तसे लोक. सो त्या केसमध्ये प्रीतम मंडलेच्या आणि PRM इन्फ्रा यांचा कॉन्टॅक्ट हा वरती देशपांडे जे राहतात 3ऱ्या मजल्यावर, त्यांच्या मिसेसच्या कॉन्टॅक्ट म्हणून. सेम टाइम अजून एका 2ऱ्या मजल्यावरच्या गृहिणीच्या अभिजित पत्नीचे त्यांच्याबरोबर काम करतात, त्यांच्या कॉन्टॅक्ट. सो ते आम्हाला अप्रोच झाले. बाकीचे 4-5 डेव्हलपर्स जे अप्रोच झाले, मग त्याच्यामधनं जे कोड्स घेतले, त्याच्यामधनं आम्ही सगळ्यात महत्वाचा आमचा पॅरामीटर असा होता की रिक्वायरमेंट्स. सो आमची रिक्वायरमेंट समजावून घेऊन आम्हाला टार्गेट सिस्टम मध्ये आम्हाला हाफ ओनरशिपच हवी, 5 मजलेच बिल्डिंग करायची होती आणि आम्हाला खालती पार्किंग जे होतं ते लिमिटेड ठेवण्यासाठी फक्त 5 मजले एक्स्ट्रा 1च मजला वाढवून दिला. ही गरजेची गरज होती. सो अनेक डेव्हलपर्सने असं झालं की खूप अराउंड 7-8 मजली बिल्डिंग समोरचा रोड मोठा. सो इट वॉज पॉसिबल. तुमचा कॉर्नरचा पण प्लॉट आहे ना. इट वॉज पॉसिबल, बट व्हॉट वी वॉन्टेड टू मेक शुअर इज दॅट देयर इज अ लीस्ट पॉसिबल इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटली ओव्हरऑल फ्रॉम गर्दी होते इथे जेव्हा गणपती मंदिरामध्ये समोर हे असतं. हे लोकेशन पण खूप छान आहे की तुमच्या घरातनं ते मंदिराचं दर्शन होतं. आईंना मला खरं तर तेव्हा पुढे विचारायचं होतं की तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर दर्शन नक्कीच घरातलं दर्शन होणं हा खूपच योग चांगला आहे. गॅलरीचं दार उघडलं की लगेचच गणपतीची मूर्ती दिसते समोर, ताजी खात जोडले जातात. सगळेच डेव्हलपर्सना ते लोकेशन इतकं आवडलं होतं. सो पीपल वेर इंटरेस्टेड इन building this, I mean getting this. So a lot of quotes came in.
पण द पॉइंट वॉज की आमची रिक्वायरमेंट समजावून घेणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सो आमची रिक्वायरमेंट समजावून घेऊन त्याप्रमाणे प्रॉमिस करणं की बाबा ओके 5 मजली पण एवढ्या वेळामध्ये एवढ्या क्वालिटीचं बांधकाम ओके आम्ही करून देऊ. अँड द सेम टाइम कॉस्ट वॉज ऑल्सो नॉट करेक्ट. सो हे सगळे रिक्वायरमेंट्स बेसलाईन पॅरामीटर्स चूज करून 5 लोकांकडनं कोड्स घेऊन आम्ही मग हे डेव्हलपर चूज करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं की जेव्हा मनुष्य डोळ्यामध्ये बघून होय. आपण जेव्हा एकाशी बोलतो तेव्हा त्या मनुष्याच्या डोळ्यातला कॉन्फिडन्स आणि ती लिंक सिन्सिअरिटी ट्रान्सपरन्सी link असते. सो प्रीतम मंडलेच्या आणि आजची सामने छत्रे दोघंही होते. आणि, अभिजित पत्की. अभिजित पत्की हे जे तिघं पार्टनर्स होते त्या फोनमध्ये म्हणजे खूप ऍक्सेसिबल असतील ते तुम्हाला. अतिशय accessible, अतिशय पर्सनेबल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी परत एकदा रिटरेट करतो की रिक्वायरमेंट्स आमच्या समजावून घेऊन बरं ते त्याच पद्धतीनेच डिझाईन हा करणं. जो कॉन्फिडन्स त्यांच्या डोळ्यात दिसला तेव्हा तो कॉन्फिडन्स पाहून आम्ही त्याला सिलेक्शन केलं. खूपच छान. मला मॅडम कडे यायला आवडेल की तुमच्या काही सजेशन्स होत्या का, एस्पेशली किचन मध्ये मॉडिफिकेशन करायचे आहेत किंवा असं, तर अशा काही रिक्वायरमेंट तुम्ही सांगितल्या होत्या? स्पेसिफिकली असं काही सांगितलेल्या नव्हत्या, पण ऍट द सेम टाइम सगळं प्लॅन आणि हे तयार झाल्यानंतर कन्फर्मेशन घेतलेलं होतं की बाबा काही ठराविक ओट्याची उंची एवढी असेल किंवा बरं बाकीचे काही पॉइंट्स जे काही लागतात 15 अँपियर 5 अँपियर वगैरे ते असतील. तुम्ही अमेरिकेत असता दोघं जण आणि हे कम्युनिकेशन तुमचं कसं राहिलं आणि तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स तिकडनं येत होता का की आपल्या घरात काय चाललंय? पूर्ण development? 100% सगळा वेळ तो कॉन्फिडन्स होता काय, कारण समीर म्हणला तसं सगळे तिघही जण त्यांची अख्खी टीम ही अप्रोचेबल होती, ऍक्सेसिबल होती. तिकडून आम्ही फोन केला, की लगेच व्हॉट्सअप उत्तरं मिळाली. मेसेजेस पाठवले, अच्छा तरी ते ताबडतोबीनी ऑन टाइम आमच्याशी इन टच होते, त्यांची उत्तरं यायची. त्याच्यामुळे इट वॉज अ टीम एफर्ट आणि हो, टीम वर्क. correct. आणि त्याच्यामुळे जे काय 2 वर्षामध्ये पूर्ण झालं ते अगेन आय एम रिइटरेटिंग अगेन की दे वर अप्रोचेबल. 2 वर्ष सांगितले आणि 2 वर्षात 2 दिलं. वर्षामध्येच पूर्ण हे झालं. फार महत्वाचं आहे, हे फार कारण महत्वाचं आताचे आहे. डेव्हलपर्सच्या याच्यात हो. काही काही डिले होतो, म्हणजे अगदी. फॉर व्हॉट एव्हर रिझन्स त्याच्यात डेव्हलपरचा दोष असेल असं नाही, पण नाही, म्हणजे गव्हर्नमेंटचे हे असतात. In fact, तसं झालंही थोडंसं. करून दिल्यानंतर हम्म. लिफ्टचा एनओसी मिळण्यासाठी त्यांचीच काही हो. असतं ना, आम्हाला थोडा 1-2 महिने एक्स्ट्रा लागले, अच्छा. पण त्यांनी पूर्ण काम व्यवस्थित Exactly. म्हणजे त्या- करून दिलं. पण ते गव्हर्नमेंट ऑफिस बंद झाल्यामुळे ते काहीच ते, करता आलं काही नाही. करता आलं नाही. आम्हाला 2 महिने थांबावं लागलं. पण तेही त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की प्रॉमिस केलेलं गेल्या वर्षीच्या मे महिन्यात आम्ही शिफ्ट होऊ असं वाटलं होतं. अगदी लास्ट मिनिट ते ऑफिस बंद झालं, कोणाच्याच हातात काही हातात काही नव्हतं. नसतं. सो दे सेड की ओके आपल्याला अजून 1-2 महिन्यात मिळेल. अकॉर्डिंगली 2 महिन्यामध्ये ते आलं, सगळं पूर्ण झालं. आम्ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात गणपतीच्या अलीकडे 2 दिवस शिफ्ट झालो, नवीन घरात गणपती बसवला. पण म्हणजे तुम्ही डायरेक्ट 2 वर्षांनीच आलात का वर्षाने येत होता? 2023 ते ऑगस्ट 2025 मध्ये, म्हणजे 2 वर्षाच्या आत आम्ही सप्टेंबर 2025 ला आम्ही मूव्ह आउट झालो आणि ऑगस्ट 2027 पण मध्ये 1 वर्षांनी तुम्ही मध्ये येऊन येत होता, बघून आम्ही गेला, दर 3 महिन्यांनी येत होतो. येतातच हो, इथे, येतो. हो. म्हणून आणि तुम्हाला ती प्रोग्रेस माहिती असते. पूर्णपणे माहिती होता, त्याच्यामुळे टाइम मग तुम्हाला ते क्वालिटी वाईज आणि हे दिसत होतं. सतत बघत होतो. इनफॅक्ट इव्हन आता एक आता एक्स्ट्रा हे- एक्झाम्पल म्हणजे आम्ही जेव्हा झोपाळा लावायचा होता हो, हा. ते तेव्हा तर- त्याच्या ज्या कड्या होत्या हम्म. ते जेव्हा स्लॅब होती पडणार होती त्यावेळेला ही त्या कड्या हं. त्यांनी म्हणजे लिटरली आधीच करून ठेवल्या. procure करून त्यांनी ते properly, बसवून दिल्या. होत्या. म्हणजे वेळच्या वेळा झाल्यामुळे पुढे तोडफोडचा हे काहीच प्रश्नच प्रश्न वाचला. उरला नाही, काही स्लॅबच्या. प्रश्न उरला नाही. हे पाहिजे तसं तुम्हाला पाहिजे तसं करून देऊ, हा जो कॉन्फिडन्स दिला गेला ना तो विशेष म्हणजे हे वाटतो मला. डेव्हलपर कडनं जे एक्सपेक्टेड असतं की कारण तुमचं घर आहे हा. आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही त्यांना परत दिलं हो. तर ते सॅटिस्फॅक्शन खूप वेगळं असतं. म्हणजे- एक हा जो फ्लॅट मी घेतला हा नंतर शेवटी अगदी घेतला. हो अच्छा. सप्टेंबर 23 ला इथे आल्यानंतर सगळं डील पूर्ण केलं त्यावेळेला. वर्षामध्ये 25 साली इथे येता आलं. त्यावेळेला सुद्धा त्यांनी मॉडिफिकेशन करायचं का ज्या वेळेला विचारलं होतं काही, तर मी एका या खोलीची भिंत नको घालायला असं सांगितलं. बर तेवढ्या ह्याच्यावरती ओपननेस मेंटेन होईल असं मला वाटलं. बर तर ते सुद्धा बघितल्यानंतर त्यांनी लगेच त्याला दाद दिली की हो खरंच होतंय तसं, अच्छा. आणि ते करून दिलं. म्हणजे लगेच ऍक्सेप्टेबिलिटी पण आहे खूपच, त्याच्यात. खूप त्याच्या पूर्ण. ऍक्सेप्टेबिलिटी जी पाहिजे ती असली तर हे महत्वाचं असतं आणि हा. तुमचं पहिल्यापासून जे कनेक्ट झालं तुम्ही जे म्हणलात त्यांच्यातला कॉन्फिडन्स आणि ट्रान्सपरन्सी हे दिसली. तर तशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पुढे गेलात, आता एकदा
घर होतंय म्हणल्यानंतर लिगॅलिटीजच्या बाबतीतला काय तुमचा एक्सपिरियन्स? सो लिगॅलिटीजच्या बाबतीतला पहिला जेव्हा ओरिजिनली आम्ही त्यांना कोर्ट दिल्यानंतर त्यांना पत्र दिलं की आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे, त्याच्यानंतरची पूर्ण प्रोसेस ही ट्रान्सपरंट होती. कारण त्या बाबतीत त्यांनी पूर्ण म्हणजे ओरिजिनल प्लॅन, ओरिजिनल डीड ऑफ डिक्लरेशन, ही जी सगळी डॉक्युमेंट्स आमच्याकडनं, लीज डीड, ही सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिली, त्याची फाईल सेपरेट केली, आम्हाला त्या सगळ्या प्रोसेसची वेळोवेळी कल्पना दिली, माहिती दिली. त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे. मग डेव्हलपमेंट अग्रीमेंट झाल्यानंतर डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या प्रत्येक पॉईंट्सला त्यांनी आम्हाला बोलवून सांगितलं की काय ह्या पॉईंट्स काय आहेत, ह्याचा इम्पॅक्ट काय होईल, हे सगळं व्यवस्थित त्यांनी एक्सप्लेन केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती प्रोसेस नंतर इंडिव्हिज्युअली जेव्हा कमेन्समेंट NOC ला सगळ्या प्रोसेसेस त्यांनी आम्हाला वेळच्या वेळेला व्हॉट्सअपवर कळवत गेले ते की असे असे झालेले आहे, आता पुढची स्टेप ही आहे. सो आम्ही तिथे बसून तसे रिलॅक्स होतो, निश्चिंत होतो, कारण ही प्रोसेस डॉक्युमेंटेशन वाईज अतिशय क्लिअर आहे आणि क्लिअर करणं चाललं आहे, हा कॉन्फिडन्स आम्हाला त्यावेळेस आला. करेक्ट. इव्हन आता तुम्ही जेव्हा पोझिशन घेतल्यानंतरचे म्हणजे सेलरी डोळे नंतर ते प्रोसेस 6 महिन्याच्या आत आमची अच्छा 6 महिन्याच्या आतच करून दिली. आठवड्यामध्येच आम्ही ही शेवटची जी प्रोसेस आमची युनायटेड ईस्टर्न सोसायटी बरोबरची कॉन्फर्मेशन डीडची प्रोसेस असते, बरं, ती या आठवड्यामध्ये पूर्ण ती म्हणजे पोझिशन घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत आमचं डिपार्टमेंट डीड ऑफ अपार्टमेंट्स, डीड ऑफ पोझिशन्स आणि डीड ऑफ ऑल फॉर्मॅलिटीज सगळं कंप्लीट पूर्ण करून दिलं. आणि जेव्हा जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही येतोय डिसेंबर महिन्यात आम्हाला हे पूर्ण करायचंय, अच्छा आम्ही येतोय मार्च महिन्यात आम्हाला हे पूर्ण करायचंय, त्याप्रमाणे टीमनी सगळ्या प्रॉपरली हँडल केल्या त्या गोष्टी. त्याप्रमाणे अनेक टीम मेंबर्सनी त्याप्रमाणे त्याविषयी लगेच ऍक्शन्स घेऊन ते आम्हाला करून. एक गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल की एकंदरीत सगळं जेव्हा बिल्डर आणि कस्टमर यांची रिलेशनशिप कशी असते मला माहिती नाही, पण इथे कसं वाटलं तर म्हणजे प्रीतम सर किंवा माझा मुलगा, भाचा, पुतण्या असावा, अरे वा, इतक्या चांगुलपणाने, अतिशय आपलेपणाने समजून घेऊन असं ते कनेक्ट झाले माझ्याशी फार पटकन. सो या केसमध्ये त्यांच्याकडे होते अनेक प्रोजेक्ट्स, पण तरी सुद्धा हा प्रोजेक्ट त्यांना अतिशय त्यांच्यासाठी महत्वाचा प्रोजेक्ट होता ऑब्व्हियसली, कारण तो प्रोजेक्ट सगळ्यांना दिसणार होता. ओके. आणि त्याच्यामुळे त्या प्रमाणे त्यांनी ते तेवढे कष्ट घेऊन त्याच्यात गेले. इनफॅक्ट तुम्ही म्हणलात तसं तुम्हाला खाली लॉबी दाखवलेली आहे तर तशीच तुम्हाला मिळाली, ती जशी त्यांनी दाखवली होती ती गणपतीच्या मूर्ती सकट. आणि मी दर 3 महिन्यांनी येत असते असं म्हणलं, त्या एका मीटिंग मध्ये मला प्रीतम सरांनी ते लॉबी त्यांनी जी प्लॅन केली होती तर ती त्याचं 3D मॉडेल दाखवलं आणि नंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये लॉबी ऑब्व्हियसली पूर्ण झाली. तर इट वॉज एक्झॅक्टली द सेम. सो मी त्यांना मुद्दाम त्यावेळेला फोन करून सांगितलं होतं की ती जी आपण बघितली होती तशी आता झाली आहे बरं का, तोच फोटो काढल्यासारखा आलाय. एक्झॅक्टली. हो हो, म्हणजे दाखवायला एक आणि करायला वेगळं असा प्रकारच नाहीये, जे दाखवलं गेलं तसंच केलं गेलं. जो युअर हॅपी कस्टमर्स लिस्ट मध्ये तुमचं नाव नक्कीच आपण घेऊ शकतो. 100%. तुम्हाला आता ही जी लोक सगळे रिडेव्हलपमेंट करतात, इथे खूप लोकांचे बंगले आहेत, तर त्या बंगलो ओनर्सना एक अशी भीती असते की द्यायचा का नाही, आपलं घर आहे, झालं का नाही. तर ह्या लोकांना तुम्ही काय टिप्स द्याल, एक कानमंत्र काय तुम्ही सांगू शकाल? कारण तुमचा एक्सपिरियन्स आपण सगळ्यांनी ऐकला आता, पण त्याच्यातनं तुम्ही या लोकांना, नवीन लोकांना काय काळजी घ्यायला सांगाल किंवा डेव्हलपर निवडीबाबत काय क्रायटेरिया असले पाहिजे? तर मी असं सांगू शकेन की या सगळ्याच्या मध्ये जे मी तुम्हाला ओरिजिनली सांगितलं की कनेक्शन, त्या ओव्हरऑल टीमचं कनेक्शन तुमच्याशी काय, तुमचा तो कॉन्फिडन्स त्यांना दिसतोय का, आणि ॲट द सेम टाइम ते त्यांच्या हातात आत्ता किती काम आहेत आणि ते कमिट करू शकणार आहेत का, त्या तुमच्या बिल्डिंगला तेवढा वेळ देऊन ते कमिट करू शकणार आहेत का, याचं जजमेंट तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ही नंबर 1 गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मी सांगू शकतो की एखाद्या स्वतःचा बिल्डिंग, स्वतःचा प्लॉट आहे आणि स्वतःचा बंगला आहे, ते सगळं करून आपल्याला मोठी बिल्डिंग बांधायची, हा एक मोठा निर्णय असतो. करेक्ट. सो त्याच्यासाठी तुम्ही 10 कोट्स घेतले आणि त्या 10 कोट पैकी एक सिलेक्ट केलं, त्या प्रोसेसमध्ये जाऊन उपयोग होत नाही. ओके. जे कलेक्शन असतं तुमचं एखाद्या 1 to 1 तुम्हाला लक्षात येतं की ओके, ही स्पेसिफिकेशन्स कागदावर जी आहेत ती पुढे जाऊन होतीलच याची सगळ्याच बिल्डरकडनं गॅरंटी नसते. सो लोकांना विचारून की तुमचा एक्सपिरियन्स काय, आजूबाजूच्या लोकांना विचारून तुमचा एक्सपिरियन्स याच्याशी काय,
ही गरजेची गोष्ट असते. सो की आम्ही ती केली होती आधी जेव्हा आम्ही बरोबर. इन्फ्रा सिलेक्ट केलं तेव्हा पेरा इन्फ्राच्याच आधीच्या बिल्डिंगच्या ओनर्सशी आम्ही गप्पा मारून ओके त्यांच्याशी त्याची खातरजमा तुम्ही काही केलं आहे. ती गरजेची गोष्ट असते की तुम्हाला नुसतीच क्वालिटी मिळते असं नाहीये, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला ते कनेक्शन आहे का तुमच्याशी. करेक्ट. हे दोन गोष्टी अतिशय त्याच्यात छान. अजून एक मुद्दा ऍड करीन मी अशासाठी, तुम्ही म्हणला टिप्स काय द्याल म्हणून साठी, हो की आमच्या रिक्वायरमेंट्स ह्या आमच्या क्रिस्टल क्लिअर होत्या. सो ऑब्व्हियसली बिल्डर पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनाही माहिती होतं. सो ऍज अ लँड ओनर और बंगलो ओनर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं. त्याच्यात जर तुम्ही सतत चेंजेस करत राहिलात आणि नंतर जर बिल्डरला ब्लेम केलं किंवा आम्हाला असाच हवं होतं तुम्ही आता असं दिलंय, तर ते कन्फ्युजन क्रिएट होतं. तसं नाही उपयोग. यू नीड टू बी व्हेरी 100% क्रिस्टल क्लिअर की ओके ह्या आमच्या रिक्वायरमेंट्स आहेत, आता पुढची गोष्ट तुमची आहे, बिल्डरची आहे की जी त्यांनी पुढे करून दिली. मालकांनी पण तेवढीच काळजी घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. सगळ्या जेव्हा निगेटिव्ह होतं तेव्हा डेव्हलपर जबाबदार आहे, जेव्हा पॉझिटिव्ह होतं तेव्हा असं नाही. कारण शेवटी ऍज अ ओनर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की तुम्ही हँडओव्हर करताय तुमची गोष्ट. काय करून हवंय हे जर तुम्ही सांगितलं नाही, साधा शर्ट शिवायचा आहे तर तो कसा शिवायचा आहे तुम्ही सांगितलं नाही, तर शिंप्याकडनं काहीतरी वेगळंच येईल. करेक्ट. सिम्पल एक्झाम्पल म्हणून सांगितलं. करेक्ट आहे. म्हणजे हा अगदी व्हॅलिड पॉइंट आहे की जसं आता म्हणजे तुम्ही आता US ला असतात आणि आता इंडियात सगळं ITचं वारं वाहते, तर चॅट जीपीटीला तुम्ही जसं ब्रीफ देताय तसंच आउटपुट येतो. तर ते आता एकदम लेटेस्ट जनरेशनला सगळ्यांना ते माहित झालंय की तुम्ही जे 2 वर्षापूर्वी डेव्हलपरला प्रॉम्प्ट दिला होता त्याच्याप्रमाणे तुम्हाला आज इथे सगळं मिळालेलं आहे. हा जो आनंद स्वतःलाच पण होतो आणि तो खरंच तुम्ही इतर लोकांनाही सांगू शकता की आम्हाला जसं पाहिजे होतं तसं त्यांनी करून दिलं. महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेमध्ये आणि क्वालिटीचं बांधकाम करणं, हे दोन्ही गोष्टी शक्य कधी कधी होत नाही. ठीक आहे, तुम्ही वेळेवर करून द्यायचं असेल तर थोडीशी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होतो. या केसमध्ये आता वी वेर लकी की सगळ्या तुमच्या चेकलिस्ट मध्ये सगळे टिकमार्क ओके झालेले आहेत. म्हणजे तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मलाही आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल खरंच आभारी आहे. थँक्स फॉर हॅव्हिंग अस. म्हणजे असं सांगायला नक्की आवडेल की डेव्हलपर म्हणून कोणी शोधत असतील तर त्यांनी प्रीतम सरांनाच शोधावं. ओके. या सगळ्या शेवटी आपण आता बघितलं की रिडेव्हलपमेंट प्रोसेस कशी होते आणि काय काय तिथले चेकलिस्ट काय करायला पाहिजे, आणि मग तुम्ही समजा योग्य तुम्हाला पाहिजे तो प्रॉम्प्ट दिलात तर तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे मिळतात हे आता दाणी परिवाराने आपल्या समोर सगळं मांडलंय. आणि अशा प्रकारे आपण अनेक लोकांना आपण भेटत राहू, त्यांची मतं आपण विचारत राहू. आणि आज इथे दाणी परिवार आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू. थँक्यू.